की इतिहासामध्ये 12 मावळ हे नाव बऱ्याच ठिकाणी येतं. म्हणजे प्रत्येक भागाची एक स्वतंत्र अस्मिता आहे, स्वतंत्र ओळख आहे. त्याच्यामध्ये कोकणला स्वतःची एक भौगोलिक ओळख आहे, सांस्कृतिक वारसा आहे, राजकीय वारसा आहे. तसं ज्यावेळेला आपण घाटमाथ्यावर बोलतो, तसं घाटमाथ्याला एक स्वतंत्र अस्मिता आहे, स्वतंत्र ओळख आहे. तसं एक मावळ, मावळ म्हणजे नेमकं काय, की मावळचं नाव असं का पडलं? बऱ्याच संशोधकांनी, बऱ्याच इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या साहित्यामध्ये, त्यांच्या त्यांच्या ग्रंथामध्ये अशा मावळाबद्दल नोंदी केलेल्या आहेत, की महाराष्ट्राच्या मावळतीकडे असलेला भाग म्हणून मावळ. साधारण मावळाचा भौगोलिक परिसर जर आज आपण बघायला घेतला तर भौगोलिक परिसर हा आजच्या म्हणजे मांढरदेवीचं जे ठाण आहे, काळूबाई मांढरदेवीचं जे ठाण आहे, ते एकविरेचं ठाण आहे. ह्या सह्याद्रीच्या मधल्या बेचक्यामध्ये दाटीवाटीने जी खोरी बसलेली आहे ती खोरी म्हणजे मावळ. तो भाग महाराष्ट्राच्या मावळतीकडे म्हणजे पश्चिमेकडे तो भाग आहे. आता जोगळेकरांसारखे लेखक म्हणतात की महाबळेश्वर, त्याच्या महाबळ या दैत्यावरनं मावळ नाव पडलं, किंवा मामलेश्वर हे महाबळेश्वराचं जुनं नाव आहे, त्याच्यावरनं मावळाला मावळ नाव पडलं. साधारणपणे आजचा भोर, वेल्हा, मुळशी, हवेली तालुक्याचा काही भाग, परत मावळ तालुका म्हणून जो आहे आणि वडगाव मावळ आपण ज्याला म्हणतो त्या तालुक्याचा म्हणजे लोणावळ्यापासून ते शिरवळपर्यंतचा जो काही सह्याद्री लगतचा प्रदेश आहे तो म्हणजे आजचा मावळ आहे. आता साधारणपणे ह्या मावळाचा एकदम प्राचीन उल्लेख कुठे भेटतो, की हा प्राचीन उल्लेख मावळाचा ऐतिहासिक संदर्भात आहे, राजकीय संदर्भात आहे का सांस्कृतिक संदर्भात आहे. म्हणजे मध्ययुगामध्ये ज्या वेळेला आपण बोलतो की शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं सुरुवात जी करायची झाली ती शिवाजी महाराजांनी ह्या मावळातून केली, 12 मावळातून केली. म्हणजे शहाजी महाराजांकडे रणदुल्ला खानाकडून मोकासा आला आणि त्याच्यानंतर शहाजी महाराजांनी राज्यकारभार करायला सुरुवात केली आणि शिवाजी महाराजांनी खेड शिवापूर किंवा पुण्यावरनं ह्या मावळाचा कारभार बघितला. तो एक मोकासदार किंवा जागीरदार म्हणून बघितला. मुळामध्ये मावळाचं प्राचीनत्व आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला मर्यादित करतो ते मध्ययुगाच्या काळापर्यंत. त्याच्या अगोदरचा जो मावळाचा काही इतिहास आहे तो आपल्याला एक आपापसातले झगडे असतील मावळातले, म्हणजे ते फक्त मराठ्यांच्यातच होत असते किंवा स्वतःला जे देशमुख म्हणवतात त्या मराठ्यांच्या मध्ये होत होते, तर त्याचं उत्तर नाही. ते ब्राह्मण, चांद्रसेने, कायस्थ प्रभू. कारण की चांद्रसेने कायस्थ प्रभूंचा सुद्धा एक कथला प्रसिद्ध आहे की त्यांच्यातल्या धार्मिक कलागती कशा वाढल्या, किंवा पंत सचिवांचा आणि कारीच्या प्रभूंचा सुद्धा हा कथला चालू आहे. तर आता आपण मावळाच्या प्राचीनतेकडे बघू. आज 12 मावळ जाणून घ्यायचंय ते म्हणजे नेमकं कसं आहे की ह्या 12 मावळचा आपण इतिहास बघणार आहोत, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक इतिहास, ते त्याच्या राजकीय घडामोडी आस्थागायत ज्या काय घडल्या त्या आपण बघणार आहोत. मुळामध्ये मावळ ज्या वेळेला आपल्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेला हा सह्याद्रीचा अत्यंत दुर्गम परिसर आहे. तो त्या दुर्गम परिसरामध्ये एकही जुनं वैभवशाली शहर नाहीये. हा, तिथं गडकिल्ले आहेत. आता हे गडकिल्ले काय आहेत, की मावळाच्या ह्या बेचक्यामध्ये कुठलेही संपन्न व्यापारी बाजारपेठ नसताना मावळामध्ये एवढे गडकिल्ले काय आहेत नेमकं तसं बघायला गेलं तर जो सपाटीचा भाग किंवा सातारा पुणे जिल्ह्यातली ज्या वेळेला नद्यांची पात्र विस्तारत पुढे जातात, मग ती इंद्रायणी असेल, ती नीरा असेल, त्याच्यानंतर भीमा असेल, भीमा आणि इंद्रायणीचा जो संगम होतो, पवना नदी असेल, ह्यांचं पात्र जसं विस्तारित होत जातं तशी सपाटीकडे त्या नद्या वाहत जातात, तसं मावळाचा दुर्गमपणा कमी होतो. आणि मावळाचा दुर्गमपणा ह्यात मावळाची सुंदरता अशी आहे की अनेक इतिहासकारांनी म्हणजे प्राचीन इतिहासकारांनी मावळाला फक्त काही लेण्यांपुरतं मर्यादित ठेवलेलं आहे. म्हणजे बेडसे लेणं असेल, कारलं भाजी लेणं असेल, त्या अलीकडच्या काळामध्ये ज्याच्यावर आत्ता लिखाण व्हायला सुरुवात झाली ते शिरवळचे लेणं असेल, या लेण्यासंदर्भात मावळाच्या प्राचीनत्वाकडे बघितलं जातं. आता मावळाचे मूळचे रहिवाशी कोण, तर साधारण मनुस्मृतीमध्ये एक वंशाचं नाव येतं मल्ल वंश, किंवा महाभारतामध्ये कुरुक्षेत्रावर जी यादी येते की बाबा कोण कोण लढले त्याच्यामध्ये मल्ल म्हणून एक नाव येतं. जोगळेकरांनी किंवा आबा चांदोरकर या इतिहास संशोधकांनी ह्याच्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलं, पण मावळामध्ये त्या मल्लवंश नांदत असल्याचे ठोस पुरावे आजतागायत समोर आले नाहीत. पण एकंदर म्हणजे ज्या वेळेला मावळामध्ये ज्या वेळेला मी फिरत होतो त्यावेळेला एक त्याचा संयुक्तिक धागा असा बघायला मिळाला की मावळामध्ये जे काही किल्ले आहेत, मावळ मोजताना फक्त हे पुणे जिल्ह्यातले 3 तालुके मोजतात का, तर त्याचं उत्तर नाहीये. काही वेळेला मावळाच्या पलीकडे असलेला वाई तालुक्याचा जो भाग आहे तो सुद्धा मोजला जातो. जोर मावळ किंवा शिवतर खोरं म्हणजे वर्धाघाट खाली उतरल्यानंतर जे खोरं लागतं ते सुद्धा कधी कधी मावळामध्ये मोजलं गेलेलं आहे. हे 12 मावळ हे लोणावळ्याला संपत्या ह्या गोष्टी खऱ्या आहेत, पण सातारा जिल्ह्यातला सुद्धा काही भाग मावळामध्ये मोजला जायचा. तर आपण मगाशी मल्ल वंशाच्या दृष्टीने बघत होतो, ते मल्ल, प्राचीन मल्ल म्हणजे कोण. मावळामध्ये 2 अशी ठिकाणे आहेत की जे मल्ल वंशाकडं
त्या पुराव्याकडं आपल्याला बोट करावं लागतं. एक पहिली गोष्ट की जो आत्ताचा विचित्रगड आहे किंवा रोहिडा किल्ला म्हणून आपण ज्याला म्हणतो, त्यावर असलेलं जे दैवत आहे ते रोहिड मल्लाचे. त्याच्यानंतर कांगूर मल्ल म्हणून एक कांगोरी किल्ल्यावर असलेलं एक दैवत आहे. ही दोन्ही पण ग्राम्य दैवत आहेत. ही कुठल्या पारंपरिक वैदिक पठडीमध्ये ही दैवत येत नाहीत, पण कांगूर मल्ल किंवा रोहिड मल्ल ह्यांची पूजा अर्चा जे काय स्थानिकांकडे होते ते मल्ल वंशाकडून होते. कदाचित मल्ल राष्ट्र किंवा मल्ल लोकांचं राहण्याचं ठिकाण म्हणून सुद्धा मावळाला मल्ल नाव पडलं असावं, असा प्राथमिक अंदाज आहे. आत्ताचे जे काही मावळामध्ये जे काही वस्तीस्थान आहेत, जे काही आडनावाची लोक दिसतात, ज्या काही जातीची लोक दिसतात, पहिली गोष्ट अशी स्पष्ट आहे की मावळामध्ये महादेव कोळी समाज आणि हा काही जंगम समाज जो दिसतो, म्हणजे रायरेश्वरावर सुद्धा कोळी आणि जंगमांचे त्यांच्या पारंपरिक काळामध्ये त्यांच्या वतनांवरनं भांडणं झाली आहेत. म्हणजे महाबळेश्वरचं प्राचीन पौराहित्य किंवा गुरोपण हे कोळ्यांकडून जंगमांकडे गेलं. रायरेश्वरच्या बाबतीमध्ये सुद्धा तो इतिहास आपल्याला सांगितला जातो की त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा तसं झालं. ही दोघं जण त्यातले मूळ रहिवाशी आहेत. मावळाचा सगळ्यात प्राचीन उल्लेख मिळतो तो इसवी सनाच्या 780व्या शतकामध्ये. हा उल्लेख मिळतो की नीरा नदीच्या संगमावर, कदाचित ते संगमनेर असावं, राष्ट्रकूट राजा ध्रुव यांनी वासुदेव भट्ट म्हणून कराडचा एक ब्राह्मण होता, त्याला ग्रहणाच्या वेळेला ते गाव दान केलं. हा ताम्रपट गह खरेंना ज्या वेळेला भेटला, म्हणजे तो कदाचित विंगावी भेटला, त्या गावाचं निश्चित नाव आहे, पण हा गंगूताई वाचनालय म्हणून आत्ता भोरमध्ये शहरामध्ये एक वाचनालय, तिथं तो ताम्रपट, तो एपिग्राफिक ऑफ इंडियामध्ये पण त्याच्यावर विस्तृतपणे लिहिण्यात आलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुराभिलेख विद्या म्हणून शोभना गोखलेंचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा लिहिण्यात आलं. हा मावळातला सगळ्यात प्राचीन उल्लेख आपल्याला भेटतो की राष्ट्रकूट राजवटीमध्ये राष्ट्रकूटांचे काही वंश सुद्धा मावळामध्ये राहत असतील. मावळामध्ये सरसकट मावळाचं जे काही नागरीकरण झालेलं आहे ते फक्त राष्ट्रकूटांच्या काळात झालेलं आहे असंही नाही. सातवाहनांच्या बाबतीमध्ये पण असा एक कयास केला जातो की आंध्र मावळात मधली जी आंध्रा नदी आहे ती सातवाहन स्वतःला आंध्रभृत्य म्हणवतात. कदाचित आंध्रभृत्य म्हणजे त्या आंध्राचे संबंधित असलेले वंशज, कदाचित ते त्या मावळातले म्हणजे आंध्र मावळातले असावेत, असाही प्राथमिक कयास आहे की सातवाहनांची मूळ वस्ती ही आंध्र मावळातली असावी म्हणून त्यांना आंध्रभृत्य म्हटलं जातं. बेडसेसारखे लेणे असेल, कारले भाज्यासारखे लेणे असेल, ह्या लेण्यांकडे सातवाहनांच्या दृष्टीने आपण पाहू शकतो की ती प्राचीन काळची वस्ती झाली होती. पण ज्या वेळेला मावळाच्या दक्षिणेकडचा भाग, म्हणजे मी आता रोहेड मावळ किंवा शिरवळ पासून बोलतोय, शिरवळ जवळ त्या ध्रुव राजाने वासुदेव भट्टाला जो ताम्रपट दिला, जे गाव ग्रहणाच्या वेळेला तो तिथं उपस्थित होता ध्रुव राजा, ही मुख्य गोष्ट आहे. त्यामध्ये 3 विंग गावाची 3 नावं आलीत, लघु विंग, बृहत विंग आणि एक गाव सापडत नाहीये, म्हणजे एका गावाचा उल्लेख लागत नाही. श्रीमाळ पत्तन म्हणून शिरवळचं त्याच्यामध्ये नाव आलेलं आहे. लयनगिरी म्हणजे त्या विंग गावच्या किंवा शिरवळच्या पश्चिमेला 25 हिनयान पंथाच्या बौद्ध लेण्यांचा समूह आहे. तो आजही आहे, आजही आपल्याला तिथं बघायला भेटतो. हिनयान पंथाचा का? कारण की त्याच्यामध्ये कोणतीही मूर्ती नाहीये, फक्त एक स्तूप आहे. स्तूपाची हर्मिका म्हणजे वरचा भाग अंड आणि हर्मिकाचा काही भाग असा तोडफोड झालेली आहे, कदाचित ती काळानुरूप असेल, कोणी केलेली नसेल. पण हा शिरवळचा हिनयान पंथाचं बौद्ध लेणं जे आपल्याला मिळतं ते पूर्णपणे जॉन बर्गीज नावाच्या एका इंग्रज लेखकाने बुद्धिस्ट केव्ज ऑफ वेस्टर्न घाट म्हणून त्यांनी ज्या वेळेला पुस्तक लिहिलं, त्यांनी एक समूह बनवलेला आहे की मावळ भागामध्ये असलेल्या हिनयानपंथीय बौद्ध लेण्याचा. मुळामध्ये बौद्धांमध्ये 18 ते 20 विविध प्रकारचे पंथ आहेत, त्याच्यामध्ये हिनयान आणि महायान हे मुख्य पंथ आहेत. हिनयान पंथाची निर्मिती ही खूप म्हणजे सुरुवातीची जी आपण बौद्ध म्हणतो त्यांच्या काळात ज्यांचं वागणूक किंवा ज्यांनी ज्या हिनयान पंथांनी मूळ त्रिपिटक म्हणजे विनय पिटक, सुत्त पिटक, आदी धम्म पिटक ह्या मूळ त्रिपिटकांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्यावर त्यांनी ज्यांची दिनचर्या ठरवली ते हिनयानपंथी आहे. आणि महायानांनी सम्राट कनिष्काच्या काळामध्ये म्हणजे अश्वघोष नावाचा एक वैदिक ब्राह्मण ज्या वेळेला ज्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि संस्कृतीकरण ज्या वेळेला बौद्ध साहित्याचं झालं त्यावेळेला महायान पंथाचा उदय आला. पण महायान पंथांचं जे काही बांधकाम दिसतं ते बऱ्याच नंतरच्या आद्य मावळातली लेणी ही हिनयान काळातली आहेत. दुसरी गोष्ट, मावळाचं जे प्राचीन स्थान आहे त्या स्थानावरनं ते अत्यंत लष्करीदृष्ट्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी, कारण की एक सेंद्रक ही कुळी मावळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते वतनदार पद्धतीमध्ये. ह्याच्यामध्ये पवन मावळाच्या जवळ आदित्य वर्मा म्हणून इसवी सनाच्या 9व्या शतकामध्ये ह्या सेंद्रक महासामंताचा ह्याचा एक ताम्रपट सुद्धा उपलब्ध झालेला आहे. पवन मावळामधली शिंदे कुळी असेल,
त्याच्यानंतर आत्ताचे कार्यात मावळामधले पायगुडे असतील किंवा गुंजर मावळामधले शिळीमकर असतील, हे मुळीचे सेंद्रकुळीचे, म्हणजे सेंद्रकुळीचा जो काही मावळामधला तुम्ही विस्तार बघता हा प्रचंड प्रमाणात झालेला आहे. हा सुद्धा मावळातला एक प्राचीन उल्लेख आपण म्हणू शकतो आदित्य वर्माचा. आता मावळाचं जे काही स्थान आहे, मावळ जिथं पश्चिमेला जे मावळ संपतं त्याच्या पलीकडे कोकण प्रांत चालू होतो. आता हा कोकण प्रांत साधारण आपण असं बघू की आत्ताचा जो खंडाळ्याचा जो बोरघाट आहे तिथं डोंगराच्या पोटामध्ये कोंडाणे लेणी, त्याच्यावरती राजमाची किल्ला आहे. त्याच्यानंतर तुम्ही तसंच त्या खोपोलीवरनं तुम्ही खोपोलीला जाता, खोपोलीवरनं पालेला जाता, त्यावेळेला तिथं ठाण्याळे नाडसूर लेणी आहेत. ती लेणी त्या लेणी, तो एक लेणी समूह आहे, तो सवाष्णीच्या घाटाच्या जवळ आहे. तिथून तुम्ही अजून पुढे आलात की तुम्हाला तामानी घाट लागतं. तामानी घाटाच्या कुर्डोगडाच्या पोटामध्ये लेण्या आहेत, त्या लेण्या सुद्धा तामानी घाटाच्याच मार्गावर आहेत. म्हणजे मावळाची जी काही रचना आहे किंवा मावळामधल्या ज्या काही किल्ल्यांची रचना आहे, मावळामध्ये फक्त एक मोठे मावळ असं असेल की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तिथे किल्ला नाही आहे. बाकी मावळामध्ये सगळ्या 12 मावळांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी किल्ले पाहू शकता. किंवा वरंदा घाट असेल, म्हणजे हिरडस मावळच्या सुरुवातीचा वरंदा घाटाला उदाहरणार्थ दासगावची खाडी म्हणजे महाडची खाडी जवळ, तिथं गांधार पाले हे हिनयन पंथाचं तुम्ही लेणं पाहू शकता. वरंदा घाटातनं जो काही प्राचीन व्यापार व्हायचा तो व्यापार, आणि आत्ताचं मी मगाशी तुम्हाला ध्रुव राजाच्या अनुषंगाने जे काय शिरवळच्या लेण्या सांगितल्या त्या लेण्या ह्या सुद्धा व्यापारी मार्गावर आहेत. मजेशीर गोष्ट म्हणजे आजपर्यंत कुठल्या संशोधकांचं ह्या बाजूला लक्ष गेलं नाही की गुंजन मावळामध्ये अशी 3 गावं आहेत की ज्यांचा उल्लेख किंवा ज्यांचा निर्देश हा कुठेतरी व्यापारी मार्गावर होतो. मडेघाट म्हणजे साधारणपणे तुम्ही आत्ताचं महाड तालुक्यातलं सांदोशीचं जे खोरं आहे, त्या सांदोशीच्या खोऱ्यामध्ये महाड हे जुनं प्राचीन बंदर होतं हे सगळ्यांना माहिती आहे. पण तिथून घाटावर यायचे मार्ग कुठले होते? ज्यावेळेला तुम्ही राजगड खोऱ्यामध्ये जाता तुम्हाला 3 गावांची नावं मिळतात. एक मंजाई असणी, एक दामगुडा असणी आणि एक मार्गासनी. असं म्हणजे एक मार्ग. आणि तुम्ही गुंजन मावळामध्ये आजही बघाल की ठिकठिकाणी डोंगराच्या काही जुन्या वाटा तुम्हाला दिसतात, त्याच्यावर कोरीव पाण्याची टाकी. म्हणजे प्राचीन काळामध्ये ह्या मार्गांवरनं व्यापार होत होता. मावळाचा त्याच्याशी संबंध आला असेल, कारण की तुम्ही कुठलाही किल्ला घ्या, अगदी रायरेश्वरावर सुद्धा तुम्हाला लेण्या दिसतात, तुम्हाला तोरण्यावर लेण्या दिसतात प्राथमिक स्वरूपाच्या, तुम्हाला राजगडावर सुद्धा लेण्या दिसतात. हा लेणी समूह हा व्यापारी मार्गावरच होता. कारण की अशी साधी गोष्ट आहे की बौद्ध धम्माचं जे काही प्रचार केंद्र होतं हे लेण्यानं धरून होतं व्यापारी मार्गावर. त्यांचा वज्जी संघ असायचा. ह्या वज्जी संघाचा याचा उल्लेख तुम्ही कारल्याच्या लेण्यांमध्ये पण पाहू शकता. हा वज्जी संघ असायचा, व्यापारी संघ असायचा, ज्याला वज्जी संघ म्हणायचे. हा यांची काही व्यापारातली मिळकत हा लेण्यांमधल्या मुख्य जो असायचा त्याच्याकडे ठेवली जायची, आणि हे व्याजाचा आदवाट्याचा व्यवसाय करायचे हा वज्जी संघ, ज्यांचा व्याजाचा दर संबंध भारतामध्ये एकच असायचा. दक्षिणापथ ज्या वेळेला आपण महाराष्ट्राला सातवाहनांच्या काळामध्ये आपण म्हणतो, ह्या दक्षिणापथावरची ही बौद्ध जी केंद्र होती ही सांस्कृतिक आणि व्यापारी केंद्र होती. त्यामुळं लेण्यांच्या वरती तुम्हाला आदी लेणं का किल्ला हा अनेक इतिहास संशोधक किंवा अनेक प्राच्यविद्या पंडित हा वाद खेळतात. त्यावेळेला कोंबडी आधी का अंड ह्या त्या वादाचं स्वरूप आहे की लेणं आधी का किल्ला. व्यापारी मार्गांच्या संरक्षणार्थ प्राथमिकदृष्ट्या किल्ले बांधले असावेत किंवा किल्ल्यांच्या आधाराने लेण्या खोदल्या असावेत, हे दोन्ही मतप्रभाव इतिहासामध्ये. पण हा जो काही व्यापारी मार्ग आहे किंवा फक्त मावळाच्या दृष्टीने तुम्ही वरंदा घाटाच्या बाजूला तुमचा मडे घाट असेल, मडे घाटाच्या बाजूला तामानी घाट असेल, तामानी घाटाच्या बाजूला तुम्हाला तैलबैलाच्या बाजूने येणारा सवाष्णी घाट असेल, ते बोरघाट. म्हणजे हा कुठंतरी समुद्री सत्तेशी, कारण की पूर्वीच्या काळी सातवाहनांच्या काळामध्ये पैठण हे फार मोठं व्यापारी केंद्र होतं. हे व्यापारी केंद्र ह्यांचा व्यापार हा ह्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून होत होता. नाणेघाटाचं अत्यंत उत्तम उदाहरण आहे की सह्याद्रीमधून तो व्यापार कसा व्हायचा. तर नाणेघाट हा कल्याण बंदर, कल्याण हे कल्याणचं जुनं नाव, कल्याणच्या बंदरामधून जो व्यापार व्हायचा तो नाणेघाटातनं व्हायचा. पण तुम्हाला माणगाव तालुक्यामधलं कुडा लेणं माहिती असेल, जिथं गोरेगाव किंवा जिथून सातवाहनांच्या काळामध्ये जिथून घोड्यांचा व्यापार व्हायचा ते लेणं असेल, किंवा आत्ताची कुंडलिका नदीची खाडी असेल की जी तामानी घाटाला जवळ आहे. म्हणजे ह्या खाड्यातनं पूर्वीच्या काळी प्राचीन काळामध्ये व्यापार व्हायचा, आणि ह्या व्यापाराच्या अनुषंगाने मावळाचा ह्या व्यापारी सत्तांशी संबंध कुठेतरी आला होता. आता राष्ट्रकूटांच्या काळामध्ये लष्करीदृष्ट्या म्हणजे मावळामध्ये प्राचीन कुठलंही बांधकाम दिसत नाही. पण काही किल्ल्यांच्या अनुषंगाने आपण भोज या राजसत्तेशी किंवा शिलाहारांशी, कारण की मावळाला लागूनच खाली कोकणामध्ये शिलाहारांचा संबंध होता,
शिलाहारांनी राज्य केलेले आहे, कारण की शिलाहारांचा आणि मावळाचा संबंध हा स्थापत्यदृष्ट्या म्हणजे जुनी तुम्ही बांधकामं बघाल त्यावेळी कुठेतरी किंवा पंथीयदृष्ट्या कुठेतरी हा संबंध आलेला आहे. मावळामध्ये जो काही दैवत संप्रदाय पुढच्या काळामध्ये विकसित झालेला दैवत संप्रदाय कुठेतरी ह्या शिलाहारांच्या काळाशी तुम्हाला मेळ घातला जातो. शिलाहारांच्या काळानंतर यादवांनी ज्या वेळेला शिलाहारांचा पराभव केला, आता ह्या यादवांचा सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख ह्याच्याबद्दल मिळतो की मगाशी मी राष्ट्रकूटांच्या ह्याच्यामध्ये एक सांगायचं विसरलो की पुण्यातल्या पाताळेश्वराच्या लेणी ह्या सुद्धा राष्ट्रकूटांच्या काळातल्या असाव्यात किंवा आहेत असं सुद्धा मतप्रवाह आहे. त्यामुळे राष्ट्रकूट ही प्राचीन सत्ता इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकातली ही मावळाला जवळची होती. पण ज्या वेळेला माऊलींनी मावळापासून जवळच आळंदी आपेगावला ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वर महाराजांनी, त्याच्यात त्यांनी रामचंद्रदेव यादवाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. पवन मावळातलं वाघेश्वर मंदिर असेल त्याचं स्थापत्य कुठेतरी यादवांच्या स्थापत्याच्या जवळ जाणार आहे. त्यामुळे यादवांची सत्ता ही सुद्धा नंतरच्या काळामध्ये मावळामध्ये तिथं त्या ठिकाणी प्रस्थापित झाल्याचं आपण ठामपणे सांगू शकतो. मग मावळामधले जे काही घराणे असतील, जे काही लष्करी घराणे असतील, त्यांचा वारसा कुठला, ती कुठून आली? मावळामध्ये असे काही कुळे आहेत की ज्या जुन्या त्यांच्या राजसत्तांची निदर्शनं दाखवतात. यामध्ये तुम्हाला चालुक्यांच्या जवळ जाणारे काही घराणे असतील. वादासाठी त्या काही घराण्यांची नावं घेत नाही, कारण की मावळातल्या बऱ्याच घराण्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मूळचे राजपूत आहोत, पण सरसकट मराठे राजपूत नाही आहेत आणि सरसकट सगळेच, कारण की महाराष्ट्रामध्ये त्या काळी इतक्या प्राचीन सत्ता नांदत होत्या. त्याच्यामध्ये चहमान असतील, चालुक्य असतील, राष्ट्रकूट असतील, वाकाटक असतील, काकतीय असतील, सातवाहन असतील, हे प्राचीन सत्तांचे सुद्धा वंशज हे लढाऊ होते, त्यांनी सुद्धा राज्य केलेले आहेत. त्यामुळे सरसकट मराठे राजपूत म्हणण्याची जी काही पद्धत आहे ती कुठंतरी धोक्याची आहे किंवा पुराव्या अभावी आम्ही असं म्हणतो की ते असू शकतं. काही मराठा कुळ हे राजपूत आहेत, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीत, पण सरसकट हे चुकीचं आहे. काही जी काय घराणी आहेत मावळामधली, त्यांना जो जुना राजकीय वारसा होता हा दक्षिणेकडच्या राज्यांचा होता. ह्याचा पहिला उल्लेख असा मिळतो की शेजवलकरांनी ज्यावेळेला मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचा आराखडा लिहिला, त्याच्यामध्ये त्यांनी कोकणामध्ये सरदेसाईंनी विजयनगरचे सैनिक आणून त्यांनी स्थानिक सुरव्यांचा, या पाळेकरांचा त्यांनी पराभव केला आणि त्यांची आदिसत्ता त्यांनी बसवली. एक महत्त्वाच्या पुराव्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो की मावळामध्ये असलेल्या घराण्यांचं नक्की राजकीय लागेबांधे म्हणजे ह्या यादवांनंतर कुठे होते किंवा राष्ट्रकूटानंतर यादवांना ज्या वेळेला अल्लाउद्दीन खिलजीने बुडवलं, त्यामुळे सरसकट मावळ्यामध्ये अशी स्वतंत्र राजसत्तेने स्वतंत्र स्वतःचं ठाणं बसवलंय हे दिसत नाही. कारण की सिंहगडाचा तुम्ही प्राचीन उल्लेख घेतला, ते महादेव कोळी समाजाच्या नागनाकाने बहामणी सुलतानाला त्यांनी किल्ला बहामणी सुलतानांनी लढून झगडून घेतला. म्हणजे मावळामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महादेव कोळी समाज किंवा जंगम हे असतील हे प्राचीन आहेत, ह्यांची ठाणी आहेत. ठिकठिकाणी डोंगर म्हणजे रायरेश्वरवरचं त्यांचं ठाणं असेल किंवा कर्यात मावळामध्ये जंगमांची सुद्धा ठाणी आहेत. ही जुनी ठाणी आहेत, त्यांच्या जुन्या समाध्या तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतात. आणि महत्त्वाची अशी गोष्ट आहे की ज्या वेळेला राष्ट्रकूटांच्या नंतर किंवा यादवांच्या नंतर, शिलाहारांनंतर यादव आले, यादवांच्या नंतर मावळामध्ये काय परिस्थिती, तर मावळामधले बहुतेक लढाऊ घराणी ही दक्षिणेकडे गेले. कारण की दक्षिणेची एक पद्धत त्यांनी उचललेली आहे, रणखांब ठोकून लढाया करणं किंवा दिव्याच्या लढाया करणं. ह्याच्यामध्ये तुम्ही महत्त्वाची गोष्ट अशी आम्ही मांडू शकतो की हिरडस मावळामध्ये आपटी म्हणून एक गाव आहे नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये, तिथे जेदे आणि बांदल ह्या दोन घराण्यांची रणखांब ठोकून भांडण झालेली आहेत. म्हणजे यांनी कलागती केलेल्या आहेत. 1200 आसामी बांदलांचं होतं, 750-800 आसामी जेद्यांचं होतं आणि मरेपर्यंत तिथं भांडणं करायचं ठरवलेलं आहेत. ती लढाई झालेली, ती रक्तरंजित लढाई झाली. तिथं मावळामध्ये एकच रणखांब भेटतोय का, तर तो नाही. पवन मावळामध्ये एक गाव आहे, म्हणजे मुंबई गोवा हायवेलाच गाव आहे, तिथे सुद्धा आत्ता सुद्धा रणखांब आहे. मला वाटतं पुनाळे म्हणून गाव आहे, तिथे तो रणखांब आहे. ही रणखांबाची पद्धत शेजवलकर किंवा जे जॉन रीड्स नावाचा एक इतिहासकार आहे, ह्या दोघांनी सुद्धा नोंदवलेली आहे. ही पद्धत ही दक्षिणेकडे विजयनगरचे साम्राज्यामध्ये किंवा दक्षिणेकडच्या लोकांमध्ये लढायची पद्धत होती. ह्या पद्धतीवरनं कुठेतरी एक अनुमान बांधता येतं की दक्षिणेकडच्या सैन्यामध्ये इथली लोक होती, त्यामुळे त्यांनी ती पद्धत कदाचित उचलली असावी लढायची. कारण की रणखांब मावळामध्ये 2 ते 3 ठिकाणी प्रत्यक्षरित्या रणखांब किंवा त्याच्यावरच्या हकीकती वाचायला भेटतात. म्हणजे साधारणपणे मावळामध्ये जी काही लढवय्या प्रवृत्ती होती, जी काही पुंड प्रवृत्ती होती, ती आजही सुद्धा
मावळामधला तुम्ही एकंदर मावळावर तुम्ही नजर जरी टाकलीत किंवा मावळामधल्या ऐतिहासिकदृष्ट्या मध्ययुगीन काळावर सुद्धा नजर टाकली तर एक प्रकारचं पुंड स्वतंत्र प्रवृत्ती ह्याच्यामुळेच राहिली की मावळावर परकीय राजसत्तेचा कधी अंमल पुरेसा बसलेला नाहीये. हा अंमल बसला नसल्यामुळे त्यांच्यातली हुवास्तांग जो वर्णन करतो मूळची स्वातंत्र्य उर्मी किंवा आरेला कार्य करण्याची भाषा हे परकीय सत्तेच्या विरोधात न लढल्यामुळं किंवा आपापसातल्या हेवे दाव्यांमुळे मावळांमध्ये अनेक भांडणं झालेली आहेत. ह्याची अनेक उदाहरणं फक्त रोहिड मावळात म्हणायला गेलं तर जेदे खोपडे, जेदे बांदल ही भांडणं झालेली आहेत. शिळीमकर कोंडे, शिळीमकर चोरगे, पायगुडे, ढमाले बलकवडे ही वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ही भांडणं मावळामध्ये चालू होती. त्यामुळं ही जी काही स्वतंत्र वृत्ती मावळाची होती ही तशीच पुढे चालू ठेवली होती आणि ह्याच वृत्तीचा शिवाजी महाराजांनी फायदा करून घेतला. महाराजांच्या काळामध्ये मावळाचं साधारण प्रशासन असं होतं की जे शिरवळवरनं चालायचं. शिरवळला आदिलशाही ठाणं होतं. शिरवळच्या पुढे म्हणजे सिंहगड, रोहिडा सारखा किल्ला असेल, राजगड बेवसावा होता, तोरणा बेवसावा होता. लौकिकदृष्ट्या ते आदिलशाहीकडे होते. पण आदिलशाहीच्या अगोदर मावळामधली आधी सत्ता ही बहामणी होती. बहामणीच्या नंतर निजामशाही होती. शहाजी महाराजांना ज्या वेळेला पेमगिरीवरनं शहाजी महाराज शरणागती ज्या वेळेला पत्करली आणि शहाजींनी असं सांगितलं की ह्याला ठेवायचं झालं म्हणजे शहाजी महाराजांना जर नोकरीला ठेवायचं झालं तर ह्याला सह्याद्रीच्या मध्ये तुम्ही देऊ नका, तुम्ही त्याला तुमच्याकडे दक्षिणे ठेवा. म्हणजे सह्याद्रीचा वापर कुठल्याही पद्धतीने शहाजी महाराजांना करून द्यायचा नव्हता. आणि ज्यावेळेला शिवाजी महाराजांकडे तो कसा आला म्हणजे जहागिरीचा प्रदेश जो आला, कारण की भीमा नदीचं खोरं ही भोसले घराण्याची पारंपरिक जहागीर राहिलेली आहे आणि योगायोगाने भीमा नदी ही आदिलशाहीचा जो काही मुलूक असेल आणि मोगलांचा किंवा निजामशाहीचा मुलूक असेल ही ह्यातली एक नैसर्गिक सीमा राहिलेली आहे. त्यामुळे ह्याच्यानंतर हा प्रदेश शिवाजी महाराजांकडे आला. त्यावेळेला मावळाची रचना साधारण कशी होती की रोहिड मावळाच्या दोन तर्फा होत्या. एक उतरवली तर्फे रोहिड मावळ, भोर तर्फे रोहिड मावळ. उतरवलीचं खोपड्यांकडे होतं, भोर तरफ ही जेद्यांकडे होती. त्यामध्ये कसबा हे फक्त उतरवलीला लागतं, बाकी कसबा म्हणजे मुख्य ठिकाण कारभाराचं. त्याच्या पलीकडे हिरडस मावळ असेल तिथे फक्त कसबा शिंद या गावी लागतं, तिथे बाजीप्रभूंचं नामांकित घराणं आहे. त्याच्यानंतर पलीकडचं विळवण मावळ, रोहिड मल्लाच्या डोंगरावरनं रोहिड मावळ हे नाव पडलेलं आहे. हिरडस मावळ हे हिरडा संपत्ती आणि हिरडोशी एक गाव सुद्धा आहे. हिरडा वनसंपत्ती जास्त प्रमाणात मिळते त्यामुळे सुद्धा हिरडस मावळाचं हिरडस हे नाव पडलेलं आहे. पलीकडे विळवंडीचं विळवंड खोरे, तिथे हरणस म्हणून कसबा हे गाव आहे. त्याच्या पलीकडे तुम्ही बघायला गेलात तर तिथं गुंजन मावळे, आंबवणे हे त्या कसब्याचं गाव आहे. कानन खोऱ्यातलं कानन, तिथले मरळ ते कसब्याचं गाव आहे. आता त्याच्या पलीकडे तुम्हाला मुठे मावळ दिसतो. मुठे मावळामध्ये मारणेत, मुठे हे तिथलं कसब्याचं गाव आहे. मोसे मावळामध्ये पासलकर आहेत. मोसे बुद्रुक हे तिथलं कसब्याचं गाव आहे. पौड खोऱ्यामध्ये ढमाले, त्यांना राऊतराव हा किताब आहे. त्याच्या पलीकडे तुम्हाला कोरबारस मावळे, त्याच्या पलीकडे नाणे मावळे, नाणे मावळचं ठिकाण कसबा नाणे. त्याच्यानंतर कुठल्याही भागात समाविष्ट न झाल्यामुळं एक 16 ते 18 गावांचा असा समूह हा एक तर्फ बनलेली आहे, त्याला कर्यात मावळ म्हणतात. तिथे पायगुडे, त्यांना रविराव किताबे. खेडेबारा म्हणून एक स्वतंत्र तर्फ आहे, त्याचा कसबा खेड, इथून त्यांचा उल्लेख चालतो. तिथं कोंडे म्हणून तिथले देशमुख आहेत. त्याच्यानंतर पुण्याची एक स्वतंत्र तर्फ आहे, तिथे शितोळे म्हणून आहेत. मग एकंदर प्रशासनिक परिस्थिती मावळामध्ये त्यावेळेला अशी होती. आता हा शिवकालीन मावळाचा इतिहास हा बऱ्याच जणांना माहिती आहे. बऱ्याच जणांना तो इतिहास माहिती आहे. त्या इतिहासामध्ये मी जात नाही, पण ज्या वेळेला मावळातले हे जे काही किल्ले असतील त्यांचा शिवाजी महाराजांनी लष्करीदृष्ट्या वापर करून घेतलेला आहे. ह्यामध्ये राजगड असेल, ह्याच्यामध्ये रोहिडा असेल. त्यानंतर जो काही उल्लेख पवन मावळाच्या किल्ल्यांच्या बाबतीत असेल, तुंगी असेल, तिकोणा असेल, शिवाजी महाराजांनी जावळी घेण्याचं मूळचं कारण जे होतं ते जावळीच्या घनदाट अरण्यातनं किंवा जावळीचा जो काही भाग आहे तिथून जो काही व्यापार, कारण की एकदा व्यापार हातात आल्याशिवाय जकात ही गोष्ट तुमच्याकडे येत नसते आणि जकात आल्याशिवाय तुम्हाला धनसंपत्ती मिळत नसते. शिवाजी महाराजांनी ही गोष्ट हेरली होती. त्यामुळे महाराजांनी जावळीचं राजकारण महाराजांनी खूप लगबगीने करताना महाराज दिसतात. वयाच्या 26व्या वर्षी शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला जावळी घेतली आणि जावळीच्या नंतर आर्थिक परिस्थिती शिवाजी महाराजांचा बंदरांशी संबंध आला आणि ती बंदरं घेतल्यानंतर शिवाजी महाराजांच्या धनसंपत्तीमध्ये भर पडली आणि त्याच्यानंतर राजकारणाचा परीघ हा मोठा झालेला आहे. आता मावळाच्या दृष्टीने तुम्ही प्रामुख्याने
काही जुन्या गोष्टींकडे आपण वळूयात की मावळामधल्या शिवाजी महाराजांना मावळात अनेक अनुयायी भेटले की ज्यांच्या जोरावर शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मावळाच्या संदर्भात सांगायची म्हटली तर 12 मावळांची मी तुम्हाला नावं सांगितली. ह्या नद्या ज्या काय उगम पावतात मावळातलं सर्वोच्च शिखर हे तोरणा किल्ला आपण आता म्हणू शकतो की मावळातलं हे सर्वोच्च शिखर आहे. मावळामध्ये अनेक नद्या उगम पावतात. ह्या नद्यांवर आता काही जलाशय बांधलेले आहेत. म्हणजे नीरा नदीवर देवघर धरण आहे, वेळवंडीवर येसाचे कंक जलाशय आहे. ह्या धरणांमध्ये मावळाचा प्राचीन ठेवा कुठंतरी लुप्त झालेला आहे, हा सापडत नाहीये. पण मावळाचं प्राचीनत्व तुम्हाला एक दिव्य करण्याच्या जागा आहेत. कारण की रायरेश्वराचं एक जुनं नाव येतं. रायरेश्वरावरच्या जंगमाला शिवाजी महाराजांनी परस्पर बदललं ही तक्रार शिरवळच्या आदिलशाही कारभाराकडे केलेली आहे. आणि ते पत्र दादाजी नरसप्रभू गुप्ते या रोहिड मावळच्या देशपांड्यांना गेलेले. त्याच्यावरनं शिवाजी महाराजांनी ते पहिलं पत्र जे आपण म्हणतो, अनेक इतिहासकार त्या पत्राला दुय्यम किंवा खोटं ठरवतात की तुझ्या तपियातील श्री रोहिडेश्वर आम्हास प्रसन्न आहे आणि हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, असा तो जो काही उल्लेख येतो, उल्लेख ह्या रोहिड मावळच्या बाबतीमध्ये जो काही येतो, रायरेश्वरवर शिवाजी महाराजांनी जो जंगम बदललेला आहे. शिवाजी महाराज एक पहिल्यापासून असं दिसतात की आम्ही म्हणतो की शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला, तर शिवाजी महाराजांना स्वतःचं सार्वभौमत्व सिद्ध करायचं होतं किंवा आपल्याला इतर सरदार किंवा इतर अनेक लढाऊ घराण्यांमध्ये मान्यता, पण मुळामध्ये तसं दिसत नाही. कारण की शिवाजी महाराजांच्या संमतीने आदिलशाहीची जी काही जागीर असेल तिथले मोरे, हे मोरे शिवाजी महाराजांच्या संमतीने तिथला वारस बसवला जातो. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही ताबेदार असलेल्या घराण्यांना शिवाजी महाराजांनी स्वतः गोतसभा भरवून त्यांना अभय दिलेले. येसाचे बाजी पासलकरांसारख्या देशमुखांना शिवाजी महाराज स्वतः खळद बेलसरच्या लढाईच्या वेळेला म्हणतात की तुम्ही साहेब कामावर रुजू व्हावे, तुमचा सिक्का सरणावर ठेवू. म्हणजे शिवाजी महाराजांची जी काही मान्यता होती ती मान्यता शिवाजी महाराजांना मिळाली होती. शिवाजी महाराजांनी पराक्रमाने किंवा शहाजी महाराजांचं जे काही आदिलशाही दरबारातलं शहाजी महाराजांचं जे काही वजन होतं, शहाजी महाराजांचा जो काही रुबाब होता, त्या रुबाबानुसार शिवाजी महाराजांना नक्कीच उल्लेख झाला. कारण की शिवचरित्रातल्या सुरुवातीच्या ज्या काही तुम्ही आसामी बघता, दिग्गज आसामी बघता, जेदे असतील, पासलकर असतील, कोंडाळकर असतील, हे आसामी ह्या शहाजी महाराजांच्या राजकारणातनं शिवाजी महाराजांच्या बाजूला आलेले आहेत. मुळामध्ये अनेक आता हल्ली इतिहास सांगायची अशी पद्धती आमच्या मावळामध्ये की आम्ही शिवाजी महाराजांना प्रशासन शिकवलं, आम्ही शिवाजी महाराजांना लढाया शिकवल्या, आम्ही शिवाजी महाराजांना राज्यकारभार शिकवला. जो तो ज्याच्या त्याच्या घराण्याचा ज्या वेळेला इतिहास येतो त्यावेळेला तो असं सांगतो. पण मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, शिवाजी महाराजांना राजकारण शिकवण्याची काही खास गरज नव्हती. कारण की त्यांच्या वडिलांकडून 5 पिढ्या राजकारण त्यांच्या घरात आहे, त्यांच्या आईकडून 5-6 पिढ्या राजकारण त्यांच्या घरात आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांना राज्यकारभार कसा करायला हे शिकवण्यासाठी कुठल्या गुरूंची गरज नव्हती. कारण की भोसले घराणं तुम्हाला बाबाजी राजांपासून त्यांचे शिलालेख महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. हे पूर्ण दख्खनच्या पठारावर स्वतः शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजांचं घोडं जिथं जिथं नाचत होतं तिथं आदिलशाही आणि निजामशाहीच्या हद्दी ठरत होत्या. त्यामुळे शिवाजी महाराजांचा राजकारभारातला लष्करी प्रशासनातला गुरु कुठला असेल हे म्हणणं कुठंतरी चुकीचं आहे. महाराजांना हे जे काही बाळकडू मिळालं हे बाळकडू नक्कीच, मी असं म्हणत नाही की मावळातनं त्यांना सहकार्य झालेलं नाहीये, मावळातनं त्यांना सहकार्य झालेलं आहे. पण घरामध्ये जो काय वारसा शिवाजी महाराजांच्या शहाजी महाराजांतर्फे चालत आला होता, जिजाऊ आईसाहेबांच्या तर्फे चालत आला. कारण की जिजाऊ आईसाहेबांनी एक फार मोठं कोनेर रुद्र या देशाधिकाऱ्याला जिजाऊ आईसाहेबांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी वतनाची घालमेल केलेली आहे. त्याच्यामध्ये जिजाऊ आईसाहेबांच्या मुखामध्ये एक छान वाक्य आहे. त्या म्हणतात की राजश्री शिवबाराजे धाकूटपणापासून या देशाचे आहेत, मिराजदार कोण गैरमिराजदार कोण हे ते जाणतात. म्हणजे शिवाजी महाराजांनी ही काही ओळख करून घेतली होती. सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी मावळाचा प्रचंड भौगोलिक अभ्यास केलेला आहे. कारण की शिवाजी महाराजांच्या सगळ्या तुम्ही लढाया त्यावेळेला म्हणजे त्या अभ्यास कराल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांनी हा भूगोल, इथल्या माणसांची मानसिकता ही लक्षात घेतलेली आणि त्या अनुषंगाने शिवाजी महाराजांनी ते राजकारण केलेले. शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला हे राजकारण केलं किंवा शिवाजी महाराजांनी हे राजकारण त्याच्यामध्ये सिंहगडा वगैरे त्या सगळ्या लढाया मावळातल्या बहुतेक इतिहास लढायांचा शिवाजी महाराजांच्या काळातला बहुतेकांना माहिती असेलच, मी असं गृहीत धरतो आणि असायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट की शिवाजी महाराजांच्या नंतर मावळाची व्यवस्था काय होती. कारण की राजाराम छत्रपतींच्या काळामध्ये बऱ्यापैकी अनेक नामवंत घराणे मावळातली किंवा शिवाजी महाराजांच्या हयातीमध्येच कोंडाळकरांसारखे घराणं असेल, शेळीमकरांची विठोजी शेळीमकरांच्या शाखेसारखी घराणी असतील किंवा अनेक म्हणजे ही घराणी शिवाजी महाराजांच्या वेळेपासूनच त्यांच्या घालमेली चालल्या होत्या. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा काही घराण्यांच्या अशाच घालमेली झाल्या. ह्याच्यामध्ये खुद्द संभाजी महाराजांनी कवी कलशामार्फत
त्यामध्ये प्रयत्न करून मराठ्यांना स्वराज्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही ठिकाणी स्वामी जिवे मारतील अशी जरब बसून काही मराठा घराणे संभाजी महाराजांनी स्वतःकडे ठेवण्याचा यशस्वीपणे प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. राजाराम महाराजांच्या काळामध्ये राजाराम महाराजांनी ज्या वेळेला आपल्या वडिलांचं किंवा आपल्या बंधुराजांपासून चालत आलेली जी काय व्यवस्था होती, राज्यव्यवस्था होती, ती राजव्यवस्था पूर्ण बदलली. सारंजामी व्यवस्थेमध्ये त्यांनी शिरकाव केला. त्याच्यानंतर शेळुमकरांना लिहिलेली पत्र असतील की स्वामी तुमच्या संबंधी सोबत असताना गनिमाचा हिसाब तो काय करणे, ह्या सगळ्या गोष्टी असतील की ह्या गोष्टी संभाजी महाराज राजाराम महाराजांनी मावळातल्यांना अनेक लोकांना अभय दिला. खुद्द राजाराम महाराजांची समाधी सिंहगडावर जी उभी झाली डमढेरेंच्या माध्यमातून, राजाराम महाराजांना मावळामधून जिंजीवरनं आल्यानंतर मावळामधून राजाराम महाराजांनी कारभार केला. त्यावेळेला तिथली नामवंत मराठा घराणे राजाराम महाराजांच्या बाजूला उभी राहिली. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मधल्या काळामध्ये राजा ताराराणी सरकारांकडून संताजी शिळीमकरांसारखं घराणं असेल किंवा जयद्यांसारखी घराणे असतील, ह्या पुन्हा ताराराणी सरकारांकडून ही घराणे तुम्हाला लढताना दिसतात. मूळची गोष्ट की शाहू छत्रपतींच्या काळामध्ये आपण ज्या वेळेला मावळाकडे बघतो की शाहू छत्रपतीच्या काळामध्ये मावळ भागाचं जी पारंपरिक राजधानी रायगड असेल किंवा राजगडाला 26 वर्ष राजधानीचा जो दर्जा होता तो दर्जा रायगडाकडे गेला. रायगड तरीही मावळाला जवळ, पण आता राजधानी बदलली. राजधानी शाहू छत्रपतींच्या काळामध्ये ही राजधानी साताऱ्याला गेलेली आहे. मग मावळामध्ये कारभार कसा होता? एक महत्वाची गोष्ट अशी जाणवते की ज्या वेळेला रायगड शाहू छत्रपतींना जिंकायचा होता आणि त्याच्यावर परशुराम पंत प्रतिनिधी असतील, स्वतः पिलाजी जाधवराव असतील, बाजीराव पेशवा असतील, ह्या सगळ्यांची ज्या वेळेला नेमणूक झाली होती त्यावेळेला मावळामधून यशवंतराव पासलकर यांना एक पत्र गेलं होतं की तुम्ही मावळचा जमाव घेऊन ह्या लढाईमध्ये सामील व्हावे. त्याच्यामध्ये कडू देशमुखांचं त्याच्यामध्ये नाव येतं, मारण्यांचं नाव येतं, त्याच्यामध्ये खुद्द पासलकरांचं नाव येतं. शाहू छत्रपतींच्या काळामध्ये रायगडाच्या लढाईमध्ये ह्या घराण्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे. स्वराज्याचे 3 दुर्ग या पुस्तकामध्ये गहकरांनी उल्लेख केलेला आहे की सिद्धीच्या नंतरच्या काळामध्ये स्वाऱ्या ह्या तोरणा किल्ला किंवा मडेघाटे, आजचा मडेघाट ओलांडून ह्या ज्या वेळेला मावळात व्हायला लागल्या त्यावेळेला स्थानिक मराठ्यांनी किंवा स्थानिक मावळातल्या मावळे लोकांनी त्यांच्यावर हल्ले चढून सिद्धींचे सुद्धा हल्ले त्याच्यावर त्यांनी हे केलेले आहेत. मावळासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की एक अभिमान मावळातला मला कायम असा वाटतो की शिवाजी महाराजांनंतर ही जी काही मराठ्यांच्या आरमाराची धुरा ज्या कान्होजी आंग्रेंनी सांभाळली ते सुद्धा मावळातले मूळचे अंगरवाडीचे सकाळ त्यांचं आडनाव आणि मूळचे अंगरवाडीचे म्हणून त्यांनी आंग्रे आडनाव असं धारण केलं. ह्या मावळामध्ये असलेल्या नाण्या मावळाची एक तर्फ असलेल्या दाभाडे पाटलांनी स्वराज्याचं सरसेनापतीपद, हिंदू मराठा साम्राज्याचं सरसेनापतीपद भूषवलं. म्हणजे ही जी काही घराणी होती, उत्तर काळामध्ये जी काही उदयास आलेली घराणी होती, ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मी उल्लेख करेन 12 मावळाच्या बाबतीमध्ये की मानाजीराव पायगुड्यांसारखी जी कर्यात मावळची जी शाखा असेल किंवा आज ज्यांचा वंश मांडवीला नांदतोय आणि कुडजाला नांदतोय, कुडजे, आगळंबे, मांडवी ह्या ठिकाणी पायगुड्यांचा जो काही वंश नांदतोय, ह्या मानाजीराव पायगुड्यांनी अटकवीर यांना ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला मावळातनं अटकवीर हे जर होतेच, ह्यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं आसेतू हिमाचल हे जे काही साम्राज्याची जी काही स्वप्न होतं ते स्वप्न साकार केलं. कर्यात मावळ कायमच स्वराज्यात राहिलेला आपल्याला वारंवार दिसून येतो. चिंचवडच्या मोरया गोसाव्यांना सुद्धा कर्यात मावळमधल्या अनेक गावांचे इनाम लागू होतं. पण बाणाजीरावांनी ज्या वेळेला अटकचा किल्ला जिंकला, त्याच्यामध्ये अनेकांचं नाव येतं पण पायगुड्यांचं त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्व अधोरेखित करावंच लागेल. त्याच्यानंतर हीच लोक नंतर पानिपतावर लढताना तुम्हाला दिसतात. म्हणजे एकंदर मावळाची जी काही नंतरच्या काळामधली जी काही कामगिरी आहे, जी आंग्र्यांच्या माध्यमातून असेल, जी दाभाड्यांच्या माध्यमातून असेल, शिळीमकरांनी लढवलेल्या लढाया असतील किंवा पायगुड्यांनी पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये लढवलेल्या एका लढाई असतील, त्यांनी मावळाचं नाव नक्कीच त्यांनी मोठं केलेलं आहे, उज्ज्वल केलेलं आहे. मावळाचा इतिहास त्यांनी जिवंत ठेवलेला आहे. कालांतराने मावळामध्ये पंत सचिव म्हणजे त्यांना सहोत्रा वतन आणि ह्या भागाचं वतन मिळालं. म्हणजे 12 मावळ मधल्या पंत सचिवांनी राज्य कुठपर्यंत केलं. आत्ता मांढरदेवीच्या घाटामध्ये आजही ती अन्नछत्राची जागा आहे जिथल्या प्रवाशांसाठी मुळामध्ये मावळामध्ये 2 अन्नछत्र आहेत. एक पंत सचिवांनी जे चालू केलेले आहे मांढरदेवीच्या घाटामध्ये ते, आणि एक राजगडवरनं रायगड राजधानी बदलताना एक अन्नछत्र चालू आलं ते अशी 2 अन्नछत्र मावळामध्ये ज्यांचे उल्लेख किंवा ज्यांचा मागोवा आपल्याला आज सुद्धा घेता येतो अशी 2 अन्नछत्र चालू आहेत. पंत सचिवांनी आपली सुरुवातीची वस्ती रोहेड मावळामध्ये नेरे या गावी गेली. तिथं नारोशंकर या त्यांच्या वारसाला दमाजी थोरात हे जे ताराराणी सरकारांकडून लढत होते त्यांनी या नारोशंकरांना
पंत सचिवांच्या ह्या वंशजाला त्यांनी अटक केली. शाहू छत्रपतींनी लाच भरून पैसे भरून त्यांची सुटका केलेली आहे नारोशंकरांची. नंतर दमाजी थोरातांचा स्वतः बिमोड शाहू छत्रपतींनी केलेला आहे. हे नंतर भोरला राहायला आले पंत सचिव. पंत सचिव भोरला राहायला आल्यानंतर सिंहगडासारख्या किल्ल्याची प्रत्यक्ष आणि प्रशासनिक, राजकीय आणि लष्करी अधिकार हे पंत सचिवांकडे गेले, राजगडाकडे गेले. राजगडाचे त्यांनी कारभार सुद्धा चांगला केलेला आहे, त्याचे सुद्धा कागदपत्र आहेत. राजगडावरची काळेश्वरी असेल, पद्मावती असेल किंवा जननीचं मंदिर असेल, तोरणा किल्ल्यावरचं मेंगाईचं मंदिर असेल, ह्या मंदिराचे किंवा ह्यांचं राज्य म्हणजे पंत सचिवांचं संस्थान हे आजच्या खोपोली तालुक्याच्या तिवरे वगैरे जी काही गावं दिसतात तिथपर्यंत होतं. बल्लाळेश्वर अष्टविनायकांमधलं एक देवस्थान हे सुद्धा भोर संस्थानामध्ये येत होतं. सुधागडवरचा जे भोरचं ग्रामदैवत आहे बोराई, ही सुधागडवर आहे. सुधागड म्हणजे आत्ताचं पाच्छापूरचा जवळचा जो किल्ला आहे सुधागड, तिथपर्यंत ह्या पंत सचिवांचं तुम्हाला कारभार झालेला दिसतो. आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची अशी गोष्ट घडली, उमाजी नायकांचं बंड. भोरशी निगडीत काय आठवण आहेत. आत्ताचं जे भोरचं आत्ताचं जे काही कोर्ट आहे नवीन, जे तुम्हाला भोर नगर परिषदेच्या वरच्या बाजूला जे झालेलं दिसेल, ह्या कोर्टाचा आणि उमाजी नायकांचा एक संबंध आहे. उमाजी नायकांना मुळात पकडण्यात आलं ते भोर तालुक्यामध्ये उतरवली जवळ, म्हणजे जे खोपड्यांचं जे काही गाव होतं त्याच्यामध्ये बाजारवाडीचे त्यांचे नातेवाईक त्याच्यामध्ये सामील होते. ह्या भोर तालुक्यामधल्या अनेक रामोशी समाजांनी किंवा अनेक मराठा घराण्यांनी उमाजी नायकांच्या बंडाला प्रोत्साहन दिलं होतं. उमाजी नायकांनी पंत सचिव हे ब्रिटिश धार्जिणे असल्यामुळे आणि उमाजी नायकांचं बंड हे काही म्हणजे बऱ्याच वेळेला ह्या पंत सचिवांच्या विरोधात होतं, त्यांच्या नातेवाईकांच्या विरोधात होतं. पंत सचिवांवरच्या नातेवाईकांवर त्यांनी छापे सुद्धा टाकलेले आहेत. त्याच्या नंतरच्या काळामध्ये एक अशी घटना घडलेली आहे की उमाजी नायकांना नातेवाईकांनी पकडून दिल्यानंतर भोरचं आत्ताचं जे कोर्ट आहे तिथं जुनं जेल होतं, त्याची भिंत सुद्धा आज तुम्हाला बघायला मिळते. तिथे त्यांना काही काळ अटकेत ठेवलं आणि तिथून त्यांना परत पुण्याला नेण्यात आलेले. रंगो बापूजी गुप्तांचं बंड आपण घेऊ शकतो, 1854 साली जे घडलेले आहे. रंगो बापूजी गुप्तांनी सातारच्या प्रतापसिंह छत्रपतींची ह्याला सुद्धा एक किनार आहे. मुळामध्ये प्रभू विरुद्ध ब्राह्मण हा वाद मावळामध्ये साधारण 1732चा एक कागद आहे. ह्या 1732च्या कागदामध्ये सुद्धा तुम्हाला तो प्रसंग बघायला मिळतो की प्रभूंचं आणि ब्राह्मण समाजाचं हे कुठंतरी धार्मिकदृष्ट्या ही तेढ आहे. वर्णाश्रम ठरवण्यावरनं जी शिवाजी महाराजांनी रायगडावर कायस्थ धर्म प्रदीप्त लिहून मिटवण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला. म्हणजे शिवछत्रपतींचं घराणं क्षत्रियत्वाच्या बाबतीमध्ये किंवा धार्मिक बाबतीमध्ये जे काही नंतर निर्णय देत आलं, म्हणजे जो निर्णय प्रतापसिंह छत्रपतींनी दिला वेदोक्ताच्या बाबतीमध्ये, बाळाजी पंत नातूंनी तिथं कारस्थान केलं, तोच निर्णय शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा राजाराम छत्रपतींच्या काळामध्ये तर प्रसिद्ध गडावर बाजीप्रभू देशपांडेंच्या मुलांची वाटणीचा कथला चाललेला आहे. शाहू छत्रपतींनी सुद्धा ते वाटणीचा कथला आणि त्यांचे वेदोक्त अधिकार त्यांचे मान्य केलेले आहेत. पण ह्या वेदोक्ताचे आणि ब्राह्मण वर्गाचं कुठंतरी बिनसलं होतं आणि गुप्तांचं विळवंड मावळचं जे वतन होतं ते यांनी खालचं केलं पंत सचिवांनी. त्याच्यानंतर रंगो बापूजी गुप्तांनी प्रतापसिंह महाराजांच्या वकिलीसाठी ते लंडनला गेले आणि त्यांनी तिथून ते लढाई ते लढले. जवळजवळ रंगो बापूजी गुप्तांचा तिथे सत्कार सुद्धा झाला. जो आत्ताचा गेंडामाळ आहे, त्या गेंडामाळावर भोर तालुक्यातल्या किंवा ह्या रोहिड मावळामधल्या सीताराम गुप्ते, स्वतः रंगोजी बापूजी गुप्तांचे चिरंजीव असतील, त्यांचे मेव्हणे असतील आणि रामोशी समाज असेल, ह्यांना तिथे गेंडामाळावर तोफेच्या तोंडी देण्यात आलं. फाशीचा वड आता जो साताऱ्यातला म्हणतात तिथं फाशी सुद्धा झाली. पंढरपूरला ब्रिटिशांच्या खजिन्यावर ह्यांनी दरोडा टाकला होता आणि जेणेकरून ब्रिटिश सत्ता खिळखिळी व्हावी. म्हणजे अनेक वेळेला महाराष्ट्राकडे असं बोट केलं जातं की 1857च्या बंडानंतर नेमकं काय झालं, तर 1857च्या बंडानंतर मावळामध्ये ह्या गोष्टी होत होत्या. मावळामध्ये एक पंत सचिवांच्या काळानंतर प्रजा परिषदेची स्थापना झाली. म्हणजे जे काही स्थानिक लोक असतील त्यांना लोकशाहीच्या दृष्टीने कुठेतरी अधिकार देण्याचे प्रयत्न झाले असतील. स्वतः भोरचे राजा रघुनाथराव यांनी स्वतःच्या नावाने भोरमध्ये पहिल्या महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. सेनापती बापटांनी ज्या वेळेला मुळशी सत्याग्रह, म्हणजे एक अभिमान वाटतो मावळातला की मुंबईसारख्या उद्योगनगरीला किंवा आज मुंबई महाराष्ट्राची काही राजधानी आहे तिला वीज पुरवठा करण्याचा मान मावळाला भेटला. मावळामध्ये तुकोबाराय आणि आळंदी ही दोन्ही देवस्थानं जवळ असल्यामुळे वारकरी संप्रदायाची मावळावर कायम छटा राहिली. मावळाचं दैवत संप्रदाय थोडासा क्लिष्ट आहे. तुम्ही बघायला गेलात तर वाघजाई, नवलाई, सोमजाई ही अनेक देवतांची, ग्राम्य देवतांची
जरा आघोर पंथाकडे जाणारे धर्मानंद कोसंबींनी जो वाघोबाच्या पंथाचा जो काही उल्लेख केलेला आहे, त्या प्रकारचा संप्रदाय, त्या प्रकारचा पंथ सुद्धा मावळामध्ये तुम्हाला ठिकठिकाणी दिसतो. पण हा जो काही शाक्त संप्रदाय होता किंवा नाथ संप्रदायाच्या ज्या काही शाखा होत्या त्या मावळामध्ये प्रचंड प्रमाणात तुम्हाला विकसित झालेल्या दिसतील. मावळामध्ये जुने दर्गे, हे जुने दर्गे सुद्धा 2-3 ठिकाणी तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये खेड शिवापूरचा कमर अली दरवेश असेल, त्याच्यानंतर तुम्हाला लोहगडावरचा दर्गा असेल. हे दर्गे सुद्धा इस्लामी सत्तांची निदर्शक तुम्हाला आजही पाहायला मिळतील. पण मावळाने स्वतःचं एक सांस्कृतिक अस्तित्व लपलेलं आहे, स्वतःची एक सांस्कृतिक ओळख लपलेली आहे. म्हणजे अगदीच मावळामध्ये जो काही इंद्रायणी घेतला जातो किंवा जोगळेकर कौतुकाने एका ठिकाणी असं म्हणतात की मावळातल्या आंबेमोहराची पेज ही निरंजनामध्ये तेल म्हणून वापरावी, त्याचा प्रकाश सुद्धा स्निग्ध पडतो. अशा प्रकारचे सुद्धा मावळातल्या भाताच्या जातीबद्दल जे काही वर्णन आले आहेत त्याचं साधारण कुठंतरी गाथा सप्तशती या सातवाहनांच्या गाथा सप्तशतीमध्ये काळी साळ म्हणून हा जो काही उल्लेख केलेला आहे. खरं तर इंद्रायणीसारखं भात मावळामध्ये जे काही प्रचंड प्रमाणात येतं ते काळी साळ या मूळच्या जातीचं संकरित आत्ताचं जे काही स्वरूप आहे ते मावळामध्ये आंबेमोहर, इंद्रायणी, राजभोग सारख्या अत्यंत उच्च दर्जाच्या तांदळाच्या जातींचं उत्पादन आस्थागायत केलं जातं. मावळाची ती जीवनरेखा आहे. मधल्या काळामध्ये मावळातल्या मुळशीच्या सत्याग्रहाचं मी तुम्हाला नाव घेतलं, तसंच हिरडस मावळामध्ये हिरड्याच्या बाबतीमध्ये स्थानिक जनतेने उठाव केला होता, जो भोरच्या पंत सचिवांनी ब्रिटिशांच्या साह्याने मोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर भोर तालुक्यामध्ये मधल्या काळामध्ये कुठेतरी अशी एक पोकळी निर्माण झाली की ह्या मावळामध्ये शैक्षणिक पोकळी प्रचंड प्रमाणात निर्माण झाल्यामुळे किंवा शैक्षणिक क्षेत्रातलं वारं फिरलं नसल्यामुळे आजच्या माथाडी कामगार आजचे तुम्ही बघाल त्या माथाडी कामगारांमध्ये मावळातल्या लोकांचं किंवा वेल्ला बाजूच्या लोकांचं कुल्फी विक्रेते म्हणून प्रमाण ते बघू शकता. पण आज मावळामध्ये जी काही शैक्षणिक क्रांती झालेली आहे, अनेक शैक्षणिक विद्यापीठांची ज्या वेळेला निर्मिती झाली त्याच्यामध्ये मावळातली ही लोक आजही शिकतायत. अनेक कामगार चळवळींचं म्हणजे मुंबईचे असो कॅप्टन वसंतराव होशिंग यांच्यासारखं नेतृत्व असेल की ज्यांनी कामगार चळवळीचं नेतृत्व केलं राष्ट्रीय मिल मजदूर संघातनं. मावळासाठी एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की मी मावळातल्या की आंतरराष्ट्रीय दर्जाचे भाषाशास्त्रज्ञ गणेश देवी हे आमच्या बऱ्याच जणांना माहिती नसेल, हे आमच्या मावळातले आहेत. भोरमधलं जे देवीचं दुकान आपण आत्ता म्हणतो, जिथून आपण शेतकी विषयक काही साधनं खरेदी करतो, हे देवींचं दुकान, हे गणेश देवींचं मूळचं घराणं आहे. हे गणेश देवी आता मला वाटतं हैदराबाद का बँगलोरला राहतात. एक 7-8 महिन्यापूर्वी मी त्यांच्या नातेवाईकांना भोरमध्ये भेटलेलो आहे. त्यांनी अभिमानाने सांगितलं की मरणप्राय असलेल्या भाषा टिकवण्यासाठी हे गणेश देवी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मावळातले राजगड खोऱ्यामधले जांभळे म्हणून गावे, तिथले नर फाटक हे आमच्या मावळातले, ह्यांनी सुद्धा हे सुद्धा मावळचं एक भूषण आहे. एकंदर मावळाची जी काही सांस्कृतिक रचना असेल, तुम्ही आत्तासुद्धा मावळाचा जो काही दैव संप्रदाय असेल जो आपल्याला जत्रांच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळतो, मावळामधली जी काही देवस्थानं असतील, मोहरीचा अमृतेश्वरासारखं देवस्थान असेल, वाघेश्वराचं देवस्थान असेल, ही देवस्थानं ही अत्यंत गूढ आहेत, संशोधनाच्या प्रतीक्षेत आहे. मावळाचा बराचसा मोठा ऐवज हा अनेक मोठ्या जलाशयांमध्ये लुप्त झाल्यामुळे आजही म्हणजे आज ज्या पेजवरनं मी बोलतोय 12 मावळ, ह्या 12 मावळ परिवाराने आम्ही एक संस्था निर्माण केलेली आहे. यामध्ये अनेकांचा हातभार लागलेला आहे. ह्याच्यामध्ये आम्ही 12 मावळामध्ये पहिल्यांदा जिथे राजाराम महाराजांचा जन्म झाला त्या राजगडावर आम्ही राजाराम महाराजांच्या जयंतीचा सलग 3 वर्ष शिवशंभू प्रतिष्ठान कात्रज आणि 12 मावळ परिवार यांच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ हे दुसरं सलग वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करून आम्ही ती जयंती साजरी करतोय. मावळामधला इतिहास किंवा 12 मावळामधला इतिहास जो भौगोलिकदृष्ट्या शिरवळपासून असेल, जो बौद्ध काळातला सुद्धा असेल प्राचीन, त्या अनुषंगाने अभ्यास करण्याचा प्रयत्न नवीन संशोधक, नवीन व्याख्याते, वक्ते मावळामधून आज पुढे येत आहेत. 12 मावळचा जो काही प्राचीन इतिहास आहे, प्राचीन ठेवा आहे, त्याच्याकडे जास्तीत जास्त अभ्यास करून मावळ हे लोकांच्या समोर आणायला आम्हाला निश्चितच आवडेल. मावळाची एक स्वतंत्र अभिव्यक्ती आहे, स्वतंत्र मावळाची संस्कृती आहे. ही संस्कृती लेखन स्वरूपात तुमच्या पुढे नक्कीच येईल. मावळातला जो काही सांस्कृतिक ऐतिहासिक जो काही ठेवा असेल, जो अनेक ज्याला सामाजिक आशय, ज्याला राजकीय आशय, ज्याला ऐतिहासिक आशय, ह्या सर्व आशयाच्या अनुषंगाने आम्ही तो तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करू, जो लेखणी स्वरूपात सुद्धा असेल. आणि आज ती त्याची पूर्वपीठिका आणि रूपरेषा मांडण्याचा प्रयत्न मी इथे केला आणि मला अनेकांची साथ मिळाली ह्याच्यामध्ये.
त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि कुणाचे प्रश्न असतील तर मावळा संदर्भात तर कृपया प्रश्न तुम्ही करू शकता. मावळचा जो काय आत्ता इतिहास जो काय मांडतोय, पवन मावळापासून पार रोहिड मावळापर्यंत, ह्या इतिहासाच्या अनुषंगाने अनेक किल्ले असतील, देवस्थानं असतील, मूर्त्या असतील, ह्यांचे जुने ताम्रपट, जुने शिलालेख कुठल्या गावांमध्ये असतील ते जुनं मूर्ती स्थापत्य, तर मावळामध्ये कुठल्या गावाशी असेल तर 12 मावळच्या ह्या पेजवर तुम्ही संपर्क करा आणि नक्कीच आम्हाला कळवा. त्याच्याबद्दल उलगडा करण्याचं किंवा अधिक संशोधन करण्याची पारदर्शक जबाबदारी आमची आहे, ती आम्ही घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.